नमस्कार मित्रांनो, सर्वांचे द विश्वजित टेक शाळामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या पेनड्राईव्हमध्ये विंडोज 11चा बूटेबल USB तयार करणार आहोत, फक्त काही मिनिटांत आणि अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. ज्या पेनड्राईव्हवर आपण काम करणार आहोत तो पेनड्राईव्ह बूटेबलसाठी किमान 16 GBचा असणे आवश्यक आहे, कारण विंडोज 11ची ISO फाईल साधारण 7 ते 8 GB इतकी असते. प्रथम आपण विंडोज 11ची ISO फाईल आणि रूफस हे सॉफ्टवेअर डाउनलोड करणार आहोत. त्यासाठी क्रोम ब्राउझर ओपन करा. सर्च बॉक्समध्ये विंडोज 11 ISO डाउनलोड असे सर्च करा. तुम्हाला मायक्रोसॉफ्टची अधिकृत वेबसाईट दिसेल, ती लिंक ओपन करा. आता थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला विंडोज 11 ISO फाईल डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये विंडोज 11 सिलेक्ट करा. त्यानंतर लँग्वेज म्हणून इंग्लिश निवडा. आता डाउनलोड लिंक तयार झालेली दिसेल, त्या लिंकवर क्लिक करा. फाईल डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. ही साधारण 6 ते 7 GBची फाईल आहे. तुमच्या इंटरनेट स्पीडवर अवलंबून आहे की ती किती वेळात डाउनलोड होईल. आता आपण रूफस नावाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करूया. सर्च बॉक्समध्ये रूफस असे सर्च करा. पहिली अधिकृत वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला डाउनलोड लिंक दिसेल. त्यावर क्लिक करून रूफस डाउनलोड करा. आता तुम्ही पाहू शकता की दोन्ही फाईल्स डाउनलोड झालेले आहेत. आता रूफसवर राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. यानंतर तुमचा पेनड्राईव्ह कम्प्युटरला कनेक्ट करा. तुम्हाला रूफसमध्ये पेनड्राईव्हचे नाव दिसेल. बूट सिलेक्शनमध्ये डिस्क और ISO इमेज हा पर्याय निवडा. सिलेक्ट या बटणावर क्लिक करा. 11ची ISO फाईल जिथे डाउनलोड केलेली आहे त्या ठिकाणी जा आणि ती फाईल सिलेक्ट करा. आता खाली पार्टिशन स्कीममध्ये MBR सिलेक्ट करा. त्यानंतर व्हॉल्यूम लेबलला तुमच्या इच्छेनुसार नाव द्या आणि स्टार्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कस्टमाइजचा पर्याय दिसेल. त्यातील 3 पर्याय सिलेक्ट करा आणि ओके करा. आता तुमचा पेनड्राईव्ह बूटेबल होण्यास सुरुवात होईल. साधारण 5 ते 10 मिनिटे लागतील. आता तुमचा पेनड्राईव्ह यशस्वीरित्या बूटेबल झालेला आहे. आता आपण विंडोज 11 इन्स्टॉलेशन कसे करायचे ते पुढील भागात पाहणार आहोत. असेच नवीन अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.